हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक आपले बरेच लोकांना भेडसावणारा प्रश्न घेतलेला आहे. आमच्या ओळखीच्या एक काकू आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत त्या, पण सगळे काकू म्हणतात म्हणून मी काकू म्हणते. त्या म्हणत होत्या, अहो हे रिटायर झाल्यावर इकडे फिरायला जायचं, तिकडे फिरायला जायचं, अमुक करायचं, खूप प्लॅन केलं होतं. मुलांची लग्न होतात तोपर्यंत आम्ही दोघं मग जरा आराम करायचं, जरा फिरायचं, जरा मजा करायची म्हणून. पण रिटायर झाल्यावर ह्यांचं कम्प्लीट का नाही व्यक्तिमत्व बदलून गेलेलं आहे. नुसतं किरी करत असतात, चिडचिड करत असतात. पूर्वी असं नव्हते हो हे. हा त्यांचा प्रश्न होता. म्हणजे ते खूप स्वप्न पाहिली होती. ह्यांचं रिटायर झालेलं असते म्हणजे सगळे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात, मुलांची लग्न झालेली असतात. आता काय रजेचा प्रश्न नाही, काही बंधन नाही उठून एवढे लवकर ऑफिसला जावा या. त्यामुळे आपण जरा आराम करायचा, हिंडायचं, फिरायचं, नातेवाईकांकडे जायचं. मुलं फॉरेनला आहेत त्यांच्याकडे जाऊन फिरून यायचं असं ठरवलं होतं. ते सगळं बिघडलं, हे वेगळंच. ह्यांचा का स्वभाव असं झालंय मला कळत नाही म्हणाल्या. पूर्वी ते असं नव्हते. एकदम काय कारण झालं असेल? आता बरेच लोक असं म्हणतात, वेन एव्हरीथिंग इज ओके नथिंग इज ओके. तसं झालेलं आहे हे. आणि आराम आपण म्हणतो का नाही, आराम करायचं. आपल्याला नोकरी करताना वाटते आपल्याला वेळेला कामाला जायचं असते आणि लवकर उठायचं असते, ते कामाचं काही तर पूर्ण करायचं असते. बंधनं असतात. हवा तेव्हा कुठेही जाता येत नाही, रजा घ्यावी लागते. मिळेल तेव्हा रजा, हवी तेव्हा रजा मिळेल असं नाहीये. असे खूप खूप प्रॉब्लेम असतात. त्यामुळे माणसाला वाटते एकदा रिटायर झालो की मी मोकळा झालो, पक्ष्यासारखं स्वतंत्र झालो. हवं तेव्हा हिंडायचं, हवं तेव्हा उठायचं, लवकर उठा आवरा असलं काही नाही असं ठरवतात. पण एकदा रिटायर झाल्यावर किती दिवस तुम्ही असं कराल? 2-4 दिवस कराल. नंतर काय होते? नंतर आपल्याला वेळ जात नाही असं होते. मग हे कशासाठी होते आणि असं होऊ नये ते आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आज बोलूया. आता हे बघा, रिटायरमेंट हे प्रत्येकाला आलेलंच आहे, प्रत्येकालाच येणार आहे. आपण जसं नोकरीला लागतो तसं रिटायर व्हायचा दिवस पण असतोच. रिटायर झाल्यावर का नाही, नो डाऊट आपल्याला बंधन नाही, अमुक वेळेलाच उठा, पण आपल्याला जाग येते का नाही त्या वेळेला? मग 4 दिवस तुम्ही लोळत बसणार, चालेल, ठीक आहे. पण आयुष्यभर पुढचं असं चालते का? नाही. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपण एक ठरवायला पाहिजे, डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण व्यवस्थितपणे जगू शकतो. आणि आयुष्यात काहीतरी एक एम, गोल असायला पाहिजे. रिटायर झालात की ऑफिसचं काम नसेल आणि काहीतरी कामाला वाहून घ्या ना. आणि सामाजिक कार्य असेल, तुमचे आवडीचं काही हॉबीज होत्या असेल, काही नवीन शिकायचं असेल, तुम्हाला नोकरी बिक्री करताना जमलं नाही, कोणाला संगीत शिकायचं असते, कोणाला आणि कुठली तरी नवीन भाषा शिकायची असते, फ्रेंच शिकायची असते, जर्मन शिकायची असते, किंवा इंडियातलीच कुठली तरी दुसरी भाषा शिकायची असते. असं काहीतरी एम आपण ठेवून घ्यायला पाहिजे. लाईफमध्ये गोल असायला पाहिजे. लाईफमध्ये गोल नसला का नाही, आपण कधीच आनंदी आणि आरामात राहू शकत नाही.
त्यामुळे असं नाही रिटायर झालो म्हणजे झालं. नंतर बरेच लोक, आता ह्या काकू असं नव्हे, बरेच लोक असं ठरवतात, अहो घर बांधून झाल्यावर मी हे करणार, मुलांची लग्न झाल्यावर मी हे करणार. पण बऱ्याच गोष्टी आपले मनातले सारख्या होतात असं नाहीये. खूप काही शेवटी का नाही, ते देवानं काय लिहून ठेवलेलं आहे तर आपल्याला माहीत नाही, किंवा आपली संचित कर्म असतील पूर्वीचे जन्माची, ती काही आहेत आपल्याला माहीत नाहीये. अगदी काही सगळं आपल्या हातात आहे आणि तसंच आपण करणार, आराम करणार. म्हणून तुम्ही आराम म्हणजे काय? त्यामुळे आराम हराम आहे, माहीत आहे ना? हां, त्यामुळे डिसिप्लिन हा लाईफला महत्त्वाचा आहे. नो डाऊट तुम्ही नोकरीला जाताना लवकर 5 वाजता उठत असाल, आता 6ला उठा, हरकत नाहीये, काय करायचं एवढे लवकर उठून. पण सवय झाली असली की, स्वतःवरून सांगते मी, आपल्याला जाग येतेच. मग काहीतरी मेडिटेशन करा, काहीतरी नवीन तुम्ही हे फॉलो करायला लागा, ध्यान करा, काही तुम्हाला जे आवडते तर करा. पण आपलं लाईफ डिसिप्लिनमध्ये ठेवून घ्या. सकाळी उठल्यावर आपलं सगळं घरातलं देवपूजा तर हे आवरल्यावर देवळात जाऊन यायचं ठरवा, किंवा कुठे तुम्हाला वृद्धाश्रमात जाऊन किंवा अनाथाश्रमात जाऊन तिथे काही सेवा द्यायची असली की तर करा. नो डाऊट तुम्हाला पैसे नको असतील, तुम्ही म्हणाल आम्हाला काही नाही, आयुष्यभर पैसे मिळवले, आता काही पैशाची गरज नाही. बरोबर आहे, पैशाची गरज नाहीये, पण तुम्हाला तुमचा वेळ व्यवस्थितपणे घालवणं आणि तुम्ही आरोग्यदायी राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि मेन सांगू का, आपण बिझी असलो, आपण कशात तरी गुंतलेलं असलो, आपल्या आयुष्यात काहीतरी एक उद्देश असला तरच आपण व्यवस्थितपणे आरोग्यानं जगू शकतो, नाही ते नाही. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, आमचे एक चुलत आजोबा होते, 102 वर्षाचे असताना सुद्धा ते हिंडायचे, फिरायचे. भरपूर त्यांना जमीन वगैरे होतं, त्यामुळे कोर्ट केस तरी दर आठवड्याला एकदा त्यांना कोर्टात जायलाच लागायचं आणि ते जायचे, सगळं काही करायचे. पण नंतर मुलानं सांगितलं, बाबा आता तुम्ही 102 वर्षाचे झाला, उगीच कुठे काही झालं की काळजी वाटते, उद्यापासून तुम्ही बाहेर जायचं नाही, सगळं काही आम्ही बघतो. असं म्हटल्यावर अगदी लगेच, म्हणजे थोडेच दिवसात ते आजोबा हे जग सोडून गेले. नो डाऊट त्यांचं ते काम करत असलं, त्यांचं ते बिझी असले, ते अजूनही 5-6 वर्ष तरी ते जगले असते. त्यामुळे आपल्याला आनंदानं सुखानं जगायचं असलं तर आपण बिझी राहायला पाहिजे. रिटायर होणं म्हणजे ते ठराविक कामातनं तुम्ही रिटायर झालात, पण पुढे पण तुम्ही आयुष्यात काहीतरी उद्देश ठेवा, तर तुम्ही एकाला गुंतून राहता. आता ह्या काकू म्हणतात त्यांचे मिस्टर चिडचिडे झालेत, किरकिरी करतात. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी ते बिझी होते, उद्देश होता त्यांना ऑफिसला जाणं येणं काम वगैरे. आता काहीच काम नाही झालेलं आहे, त्यामुळे ते असं झालेले आहेत. आणि आपले बरेच लोकांना पण असं होऊ शकते, किंवा होत पण असेल. असं होत असलं तर तुमची आवड बघा, तुम्हाला कुठे वेळ घालवावं वाटतो बघा. काही नसलं, तुम्हाला शिकवायची आवड असली की आजूबाजूचे मुलांना बोलवा, त्यांना काहीतरी शिकवा म्हणजे अगदी बुकिशच शिकवा असं म्हणत नाही मी. तुम्ही हवं ते त्यांना रामरक्षा शिकवा, काही मनाचे श्लोक शिकवा, काही तुम्हाला जे आवडते तर त्यांना शिकवा, किंवा त्यांना स्वच्छतेचे धडे द्या, गोष्टी सांगा, किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे. पण आयुष्यात काहीतरी एक तुमचं गोल ठेवा, आणि तो गोल ठेवताना एक मात्र करायचं. हे बघा, आपण पूर्वी आपल्यासाठी, पैसेसाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी केला. आता ह्याच्या पुढे आपल्याला काही पैसाच महत्त्वाचा नाहीये. त्यामुळे आपण जे काम करतो त्यातनं लोकाला काहीतरी मिळायला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. असं हे माझं पर्सनल मत आहे.
हां, आपल्याला आवडते, ओके आपण करतो, त्यातनं बाकीच्यांना काहीतरी चांगलं मिळू देत. जे काही आपण मिळवले, आपण फॉलो केले, आपल्याला त्यातनं आपलं चांगलं झाले वाटते, तर आपण दुसऱ्यांना शिकवूया, त्यांचंही चांगलं होऊ देत. हे उद्दिष्ट मात्र ठेवायला पाहिजे. सेवाभाव असायला पाहिजे. त्यामुळे कोणालाही असं होत असलं तर रिटायर झालो, आराम करणार असं नाही होत. आयुष्यात कधी आपण आराम कधी करतो? आपलं ड्युटी करत करत, आपण काम करत करतच आपण आराम करतो, एन्जॉय करतो. तोच एन्जॉयमेंट. सगळं सोडून एकदम मी निवांत करतो म्हटलं की आराम नाही होत. तसं करायला गेलो की हे काकांना कसं झाले, ते चिडचिडे झालेत, किरकिर करतात, असं होऊन जाते. त्यामुळे आपण आपलं आयुष्यभर शेवटचे क्षणापर्यंत बिझी राहायला पाहिजे. आपण कितीतरी होऊन गेलेले लोकांचं बघितलंय. आता अब्दुल कलाम सर बघा, शेवटचा त्यांचा क्षण पण कधी गेला? ते लेक्चर देत असताना गेले. असं आपण आपले शेवटचे क्षणापर्यंत बिझी राहायला पाहिजे. असं असलं का नाही आपण आनंदी राहतो, सुखी राहतो. आणि माझं तरी मत आहे, आपल्या आयुष्यातलं मेन आपलं उद्देश, मेन आपलं एम इज टू बी हॅपी. त्यामुळे आपण हॅपी राहतो, ॲट द सेम टाइम आपण दुसऱ्यांना पण हॅपीनेस द्यायला पाहिजे. तर आपण काहीतरी केलेलं आपल्याला आनंद वाटतो. अच्छा, हॅव ए गुड डे.